प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात कोपरगाव तालुका कार्यप्रेरणा परिषदेमध्ये तालुक्यातील 281 शिक्षकांना 3 दिवस प्रशिक्षण दिले गेले। याचा समारोपाप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केलं। याप्रसंगी जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य राजेश परजने आणि गट शिक्षणाधिकारी शबाना शेख यांची उपस्थिती होती। याप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे म्हणाले की जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षक आणि विद्यार्थी कमी अशी स्थिती आहे। जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्याचे शिक्षकांपुढे आव्हान आहे। शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान शिकले पाहिजे। प्रशासकीय कामात वेळ घालवू नका। जिल्हा परिषद यंदाही इस्रोची संकल्पना राबवणार आहे। मुलांना मोबाईल आणि टॅबकडून क्रीडांगणाकडे वळवावे। पंचायत समिती कोपरगाव शिक्षण विभागामार्फत जी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांची जी आज कार्यशाळा झाली संपन्न झाली, त्या कार्यशाळेमुळे निश्चितच मला वाटतं येत्या शैक्षणिक वर्षात ह्या शिक्षकांना मुलांना शिकवण्याची नवीन शैक्षणिक पद्धत माहिती झालेलीच असणार आहे। या कार्यशाळेमुळे निश्चितच या शिक्षकांना एक शिक्षणाची अध्यापनाची नवीन दिशा मिळणार आहे। अशी कार्यशाळा जिल्ह्यात सर्वप्रथमच होत आहे। या कार्यशाळेसाठी ज्यांची प्रेरणा होती ते आदरणीय राजेशजी परजने जिल्हा परिषद सदस्य, तसेच या कार्यशाळेसाठी ज्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत, मेहनत घेतली अशा आपल्या गट शिक्षणाधिकारी शेख मॅडम, या सर्वांच्या प्रयत्नातून या 3 दिवसीय कार्यशाळेमुळे निश्चितच या शिक्षक वृंदांना खूप चांगल्या पद्धतीचं मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे। ह्याचा मला असा विश्वास आहे की मुलांच्या गुणवत्ता विकासावर निश्चितच सकारात्मक परिणाम होणार आहे। पहिली दुसरीच्या मुलांना नवीन शैक्षणिक वर्षाचं आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे। ह्या मुलांसाठी कुठल्या चांगल्या पद्धतीने शिकवता येईल, अध्यापनाची सर्वोत्तम पद्धत काय असेल, त्यांच्यासोबत खेळणं असेल, त्यांच्यासोबत गाण्याच्या माध्यमातून त्यांना अंक ओळख, अक्षर ओळख असतील, या आणि अशा प्रकारच्या खूप मेथड्स या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शिक्षकांना समजून सांगण्यात आलेले आहेत। या कार्यशाळेतून काही तज्ज्ञ शिक्षक आपण निवडलेले आहेत। या तज्ज्ञ शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन इतर उपाध्यापकांना केलेलं आहे। महिलांचाही आत्मविश्वास खूप चांगला होता। स्टेजवर पहिल्यांदा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं भाषण केलेलं आहे कार्यशाळेत। तर याप्रसंगी गट शिक्षणाधिकारी शबाना शेख म्हणाल्या की जिल्हा परिषद शाळांमधील मुलांच्या प्रगती पुस्तकावरील अप्रगत शब्द काढण्याचा संकल्प समिती सदस्य राजेश परजने यांनी सोडला। तालुक्यातील 299 विद्यार्थी खासगी इंग्रजी शाळांमधून जिल्हा परिषद शाळेमध्ये आले आहेत। त्याबरोबर मला ओके म्हणून सांगितलं की मी येईल। निश्चितच अशा या खालच्या फील्डवर आपण जे काही काम करतोय तळागाळामध्ये गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्या विद्यार्थ्यांचं काहीतरी चांगलं व्हावं, हा उद्देश शिक्षणासाठी काहीतरी करावं हा हेतू त्यांच्या मनात असल्यामुळे या छोट्याशा आपल्या या कार्यशाळेसाठी त्यांनी त्यांचा एवढा बहुमोल वेळ दिला, त्याबद्दल मी आपल्या पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत करते। तसंच ही प्रेरणा आम्हाला जी मिळाली कार्यशाळेची की आमचं शिक्षण समितीवर जेव्हा निवड झाली माननीय राजेशजी आबा परजने साहेब यांची, त्यावेळेस त्यांनी आमच्या संपूर्ण तालुक्याची 600 शिक्षकांची मेमध्ये कार्यशाळा घेतली जंगली महाराज आश्रम येथे। आणि ज्यावेळेस कार्यशाळा घेतल्यानंतर केंद्रप्रमुखांचा पूर्ण 170 शाळांचा आढावा घेतला की संकलित चाचणी 2 मध्ये आमच्या केंद्रातल्या कोणत्या शाळा मागे आहेत, कोणत्या शाळा पुढे आहेत, अ श्रेणीमध्ये किती विद्यार्थी आहेत, ब मध्ये किती आहेत, क मध्ये किती आहेत हे। तर जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य राजेश परजने म्हणाले शिक्षकांबद्दलची प्रतिमा बदलणं गरजेचं आहे। हे काम कार्यप्रेरणातून होईल। शिक्षकांनी राजकीय व्यक्तींसाठी कामे करू नयेत। उपेक्षित आणि दुर्लक्ष घटकांतील मुलांना न्याय देण्याचं कार्य करावं। शिक्षकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळांमध्ये घालावं, त्यामुळे समाजाची जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याची मानसिकता बदलेल। पण आपण आमच्या आस्थापनेचे प्रमुख आहात। कोपरगाव रेल्वे स्टेशन जवळ आपल्या बांधकाम विभागाची मोठी जागा आहे आणि आम्ही आता इथं शिक्षक मंडळी बसलेली जवळ 281 शिक्षक आहेत। हॉल अपुरा पडतो, बैठक व्यवस्था अपुरी पडते। 600 शिक्षक आमच्या तालुक्यात आहेत आणि म्हणून याच्यासाठी जर आपल्या जिल्हा परिषदेने स्वमालकीच्या जागेमध्ये एखादा मोठा हॉल बांधला किंवा 800-900 लोक बसू शकतील, तर त्याच्याकडे जाण्याची गरज पडणार नाही। आम्हाला काय होतं, एखादा असा मोठा कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर जंगली महाराज आश्रमाचा दार ठोठावा लागेल, नाही तर याच्या दारात जाय त्याच्या दारात जाय। आणि म्हणून आपल्याला मी विनंती करेन की जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख म्हणून जर अशी काही संकल्पना आपण कृतीत उतरू
शकला आणि आम्हाला एखादा हॉल जर आपल्या शिक्षण विभागाला एखादा मोठा हॉल तो शिक्षण विभागाला वापरता येईल, अंगणवाडीला वापरता येईल, आरोग्याला वापरता येईल, तालुक्याचे जे मोठे प्रशिक्षण असतील किंवा तालुकास्तरीय मोठा प्रशिक्षण असेल त्याच्यासाठी जर आपला एखादा हॉल आपण उपलब्ध करून देऊ शकला तर निश्चितपणे त्यामध्ये कुणीतरी महिला शिक्षक का पुरुष शिक्षक बोलता बोलता बोलून गेले तर अंगणवाडी जी आपली दुर्लक्षित आहे अंगणवाडी मला वाटतं ही पहिलीची पायाभरणी आहे आणि म्हणून अंक ओळख किंवा बाकीच्या ज्या काही पायाभरण्या आहेत पहिलीच्या त्या जर अंगणवाडीमध्ये आपण काही त्याच्यात नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे जर रुजू शकलो तर मला वाटतं आमच्या पहिलीचा बऱ्यापैकी भार तिथं कमी होऊ शकेल. या दृष्टिकोनातून जर आपण जिल्हास्तरीय काही कार्यशाळा घेऊन असं जर काही संदेश आपण अंगणवाडीपर्यंत पोहोचू शकलो आणि अंगणवाडीच्या ताईंना आणि मदतनीसाला जर थोडंसं आपण ॲक्टिवेट केलं कामाला लावलं तर मला वाटतं एक उद्याचं शैक्षणिक वातावरण आपल्याला बऱ्यापैकी आपण या जिल्ह्यात बदलू शकतो त्याचाही विचार आपण आपल्या सर्वांना करावा एवढंच आवाहन करतो. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, AS9 मीडिया, कोपरगाव.